निमित्तानं उपस्थित माझे सर्व पत्रकार बांधव, नुकतंच तुम्ही अनेक प्रसार माध्यमातून विविध बातम्या बघत आहात की भडगाव आणि पाचोरा मतदारसंघातील पीक विम्यासंदर्भामध्ये जी श्रेयवादाची लढाई अनेक लोकांकडून चालवली जात आहे। तर या बाबतीत मी किशोरप्पा पाटील आणि शिवसेनेच्या वतीने आपल्याला या सर्व बाबींचा खुलासा करू इच्छितो की जो श्रेय लाटण्याचं काम येथे अमोल शिंदेकडून चाललेलं आहे। तर या बाबतीमध्ये या सर्व गोष्टींची स्पष्टता आली पाहिजे। यामागची ही सर्वप्रथम भूमिका मी मांडण्यासमोर आपल्याकडे उपस्थित आहे। तर गेल्या वर्षी आपल्याकडे सरासरी पावसाचं प्रमाण कमी होतं आणि तुम्हालाही सर्वांना परिचित असेल की जवळपास पूर्ण राज्यभरामध्ये जवळपास 25 लाख शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता आणि जवळपास 1352 कोटी रुपयाचा निधी शासनामार्फत येथून वितरित होणार होता। आणि पीक विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या पातळीवरती विविध प्रकारच्या बाबी पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकार यांच्यामध्ये या वारंवार चालल्यात आणि त्यामध्ये पीक विमांच्या कंपन्यांचा काही जिल्ह्यांच्या बाबतीत आक्षेप होता। त्या आक्षेप असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आपला जळगाव जिल्हा सुद्धा होता। आणि महत्त्वाची बाब म्हणजे आता हा जळगाव जिल्हा हा विम्यासंदर्भात बसवण्यासाठी गेल्या वर्षी पावसाची सरासरी कमी होती, यासाठी सन्माननीय आमदार आपल्या भडगाव पाचोरे आमदार किशोरप्पा पाटील यांनी वारंवार आपल्या कृषी मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला, सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला। या संदर्भातला सर्व पत्रव्यवहार आज आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या परिस्थितींमध्ये आपल्याकडे त्या दैनिकांमधल्या ज्या बातम्या आपण बघितल्या त्या देखील प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला मी आपल्या समोर इथे दाखवू इच्छितो की 9/11/2023 ची एका दैनिकाची बातमी आहे। या दैनिकामध्ये किशोरप्पा पाटील आपल्या राज्याचे पुनर्वसन मंत्री आपल्याच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे अनिलदादा पाटील यांना भेटून त्यांनी शेतकऱ्यांना मदत भेटली पाहिजे या संबंधामध्ये भूमिका राबवली, वारंवार तेथे पाठपुरावा देखील केला। माझं अमोल शिंदेंना या निमित्तानं एक जाहीर आव्हान आणि आवाहन देखील आहे की आपण कुठल्या संविधानिक पदावरती आहात की आपण संविधानिक पदावरती असून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा तुम्ही आरसा दाखवता आहात। मुद्दा क्रमांक हा एक आहे। दुसरा मुद्दा, आपण संविधानिक पदावरती नाही आणि आपण फक्त मी त्यांची ती पोस्ट पण त्याची एक प्रिंट मारून ठेवलेली आहे की त्यांनी सांगितलं की भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये की त्यांनी फक्त कलेक्टरला निवेदन दिलं आणि तेथे नुकसान भरपाई झाल्याचा ते दावा करतात। आता मला सांगा की आपण सर्वजण जाणकार आहात, इथली जनता जाणकार आहे की वारंवार मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, वारंवार मुख्यमंत्र्यांकडे कृषी मंत्र्यांकडे याच्या बैठका लावाव्या लागतात आणि ज्या वेळेस विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये विमा कंपन्यांचे जे वाद होते शेतकऱ्यांच्या अनुदाना संदर्भामधले, तर यामध्ये किशोरप्पा पाटील यांनी कृषी मंत्र्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका घेऊन त्यांनी योग्य तो यातनं मार्ग काढा हा मुद्दा तेथे मांडला आणि म्हणून कालांतराने शासनाने तेथे 25% अग्रिम जी रक्कम असते ती प्रत्येक शेतकऱ्यांचा साधारणपणे 60 महिन्या अगोदर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेली आहे। आणि यानंतर आता पुढच्या काळामध्ये आता जी उरलेली 75% रक्कम होती या बाबतीतला खुलासा करावा असा वाटतो की विमा कंपन्या देण्यासाठी तयार होत्या नव्हत्या हा नंतरचा भाग, त्यांना कृषी मंत्र्यांमार्फत राजी करण्यात आलं आणि किशोरप्पा पाटलांनी जी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेत कृषी मंत्र्यांना दिलेत याची सर्व एन्डॉर्समेंट आपल्याकडे उपलब्ध आहेत। तुम्ही जेव्हा मागाल त्यावेळेस मी आपल्या समोर ती सादर करण्यासाठी तयार आहे। फक्त कलेक्टरला निवेदन दिलं प्रश्न सुटला असा नाही, तर अनेक वेळेस या सर्व गोष्टींना आपल्याला पाठपुरावा करावा लागतो आणि तो सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी तो केलेला आहे। तर आता झालंय कसं की कावळा बसायचा घाट आणि फांदी तुटायचा घाट अशी यांची एक भूमिका आहे। तर एक गाणं आहे आपल्याकडे की मला आमदार झाल्यासारखं वाटतं, तशा त्यांच्यामध्ये ते फिलिंग क्रिएट झालेले आहेत। नक्कीच लोकशाहीवादी आपला देश आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान येथे पवित्र आहे, संविधानाच्या माध्यमातून कोणी उमेदवारी करू शकतो, पण माझ्या पाचोऱ्या भडगाव तालुक्याच्या भोळ्या भाबड्या जनतेला किमान असं कोणी फसू नये। मग अमोल शिंदेच्या अगोदर सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी निवेदनं दिली होती, मग किमान
कदाचित त्या शेतकऱ्यांनी श्रेय घेतलं असतं तर कदाचित आपण ते मान्य देखील केलं असतं की त्यांच्या पाठपुराव्यामुळे ते आलं. पण आज अमोल शिंदे ज्या प्रकारे आज लोकांमध्ये अशा पद्धतीची बाब समोर आणून पाहत आहेत की त्यांच्या माध्यमातून भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये या विम्याचे पैसे आले ते दादांत खोटी बाब आहे. कारण की हा पूर्ण प्रश्न जळगाव जिल्ह्याचा होता. त्यांच्या निवेदनातनं एक त्यांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही आपणास या पत्राद्वारे विनंती करतो की याबाबत आपण तात्काळ शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती. आता कलेक्टर फक्त काय करू शकतो, शासनापर्यंत ही बाब पोहोचू शकतो. कुठेतरी त्यांनी कार्यालयात जाऊन त्यांनी चर्चा करून निवेदन दिल्याचं आपल्याला दिसतं का, किंवा त्यांनी सन्माननीय कृषी मंत्र्यांना एखादा फोन केल्याचा त्यांनी पुरावा सादर करावा. त्यांनी एखादी इंडोर्समेंट सन्माननीय एखाद्या मंत्री महोदयांची एखाद्या पत्रावरती मारलेली आहे का, याचा देखील त्यांनी पुरावा द्यावा. आणि या बाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे उपस्थित आहेत. आणि म्हणून आणि पीक विम्यांच्या बाबतीमध्ये जो वाद अनेक दिवसापासून चालू होता, विभागीय आयुक्तालयाकडे याच्या वारंवार सुनावण्या सुद्धा झाल्या. अनेक सुनावण्यांसाठी किशोरप्पा पाटलांनी आपल्या भडगाव पाचोऱ्याच्या आमदारांनी वारंवार तेथे आपली एक निर्णायक भूमिका मांडण्याचं काम केलं. कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यांना देखील वारंवार सांगितलं की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा. त्यांनी आताच 2-10 दिवसा अगोदर निवेदन दिलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला लागले. हे काय फक्त जादूची कांडी नाही की जादू फिरवली आणि तेथे काहीतरी होईल. तर हा सुद्धा मुद्दा त्यांनी समजून घेतला पाहिजे. विभागीय आयुक्तालयाकडे ज्या पद्धतीनं या सर्व तक्रारींचा पाढा वाचला गेला, त्या वेळेस जी नंतरच्या कालखंडामध्ये विमा कंपन्या तयार झाल्या, पण या आमच्या महायुतीच्या सरकारनं 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला प्रत्येकाला परिचित असेल, पण या अगोदरच्या काळातल्या सरकारांमध्ये हा विमा शेतकऱ्यांना काही एक रक्कम भरावी लागायची, पण आपल्या या महायुती सरकारनं 1 रुपया तेथे 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचं काम केलं. आणि आता या विमा कंपन्याची काहीतरी रक्कम ही राज्य शासनाकडे बाकी होती, यासाठी सुद्धा किशोरप्पा पाटलांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. आणि पाठपुरावा करून उरलेली जी 25% अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडली होती आणि उर्वरित 75% रक्कम आता या आपल्या सर्व भडगाव पाचोऱ्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात झालेली. जवळपास पाचोरा तालुक्यातील 46,116 शेतकऱ्यांना जवळपास 93,58,00,000 व भडगाव तालुक्यामधील जवळपास 23,771 शेतकऱ्यांना 11,93,58,00,000 आणि भडगाव तालुक्यातील जवळपास 23,771 शेतकऱ्यांना 11,84,00,000 अशी प्रत्यक्षपणे 105 कोटी रुपयांची मदत ही वारंवार संविधानिक पदावर असलेल्या, लोकप्रतिनिधी असलेल्या, वारंवार मुख्यमंत्र्यांची इंडोर्समेंट त्या पत्रांवरती घेऊन, कृषी मंत्र्यांची इंडोर्समेंट घेऊन, विभागीय आयुक्तांची इंडोर्समेंट घेऊन, वारंवार कृषी सहाय्यक असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, यांच्या मार्फत पंचनामे करून एक विशिष्ट बाब म्हणून तेथे शासनाला सर्व प्रकारची कागदपत्र ही पुरवण्याचं काम सन्माननीय किशोरप्पा पाटलांनी केलं. माझी अमोल शिंदेंना या निमित्तानं विनंती आहे की आपण नक्कीच आमदारकीच्या तयारीत आहात, आम्हाला त्याचा दुःख नाही, आनंदच आहे, पण चुकीच्या संभ्रमात टाकून लोकांचं श्रेय घेण्याचं काम आपल्या मार्फत होऊ नये ही आपल्याला या निमित्तानं सांगणं आहे. आणि फक्त कोणीतरी निवेदन दिलं म्हणून हा प्रश्न सुटत नाही. शासन स्तरावरती वारंवार शासनाच्या वतीनं एक लोकप्रतिनिधी म्हणून तेथे आपल्याला एक दबावगट तयार करावा लागतो, वारंवार त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि तेव्हा ही विम्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये अनुदानित होते, आपल्या खात्यामध्ये वर्ग होते. नाहीतर आज पूर्ण जळगाव जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे यायला लागले. मग याचं पण श्रेय अमोल शिंदे घेतील का? तर हा पण सर्वात मोठा प्रश्न आहे. फक्त ज्यावेळेस भडगाव पाचोऱ्याच्या फक्त भडगाव आणि पाचोरा या मतदारसंघामध्ये जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले असते तर आपण कदाचित असं म्हटलं असतं. तसं तर म्हणता येणारच नाही, कारण की कलेक्टरकडे काही एवढी मोठी निधी वितरण करण्याची काही एवढी मोठी जबाबदारी राहत नाही.
तर हा पूर्ण जिल्ह्याचा विषय होता आणि संविधानिक पदावरती असणाऱ्या लोकप्रतिनिधी असणाऱ्या किशोरप्पा पाटलांनी वारंवार त्याचा पाठपुरावा करून मी तुम्हाला बातम्या देखील दाखवल्या. 2023च्या त्या बातम्या आहेत. म्हणून फक्त चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं हे काम चाललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा खोट्या अफवांना आपला भडगाव पाचोऱ्याचा मतदार हा जागृत आहे. हा कुठल्याही येणाऱ्या काळातल्या भूलथापांना बळी पडणार नाही. एवढंच आजच्या निमित्ताने सांगू इच्छितो.